इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीश धम्मसारथ सत्था देवमनुसानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि वक्तातो भगवता धम्मो संदेहिको अकालिको येहि पस्सिको औपनाय पच्चता वेदिता भूयो येति धम्मं जीवित शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघ उजिपटिपन्नो भगवतो सावकसंघो यापटिपन्नो सावकसंघो साविचिपटिपन्नो भगवतो सावकसंघ यदि तञ्चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषभुग एष भगवतो सावकसंघो देवो वसतु कालेन शास्त्र सम्पत्तिहेतु च पीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिक इमाय बुद्धपूजाय कर्ताय शुद्धचेतस चिराण्डितातु सद्धामो लोको सुखी सदा इमाय धम्मपूजाय कर्ताय शुद्धचेतस चिराण्डितातु सद्धामो लोको हन्तु सुखी सदा इमाय संඝपूजा कर्ताय शुद्धचेतसा चिराण्डितातु सद्धामो लोको हन्तु सुखी सदा सर्वपापस्य अकरणं कुशलस्य सचित्तपरियोधपनं एतं बुद्धानुशासनं साधु साधु साधु। ब्रह्मींद्र देवेंद्र नरेंद्र राज बोधी सुबोधी करुणा गुणंग पय्यापदीप जलितो जलन्नं वन्दामि बुद्धं भवपालबन्धं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो नमः। महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने तुम्ही आम्ही सर्व सुखी आहोत असे तुमच्या आमच्या जीवनाचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागतांचा परमश्रद्धेय असा भिक्खू संघ यांना माझे त्रिवार वंदन। आज या बौद्ध महोत्सवाला धम्मपीठावर उपस्थित पूज्य भदंत शांतरक्षितजी महास्थवीर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य भदंत सत्यानंदजी महास्थवीर आणि पूजनीय परमश्रद्धेय भिक्खू संघ आणि
महाराष्ट्रातील ख्यातनाम असे कवी, साहित्यिक आणि विचारवंत असे प्राध्यापक ज्ञानेशजी वाकुडकर आणि उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिका यांना माझी मंगल मैत्री. श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिकांनो, आज आपण जो काही बुद्ध महोत्सव घेतो आहेत त्याच्या मागचं कारण काय, का गरज पडली असावी, का आवश्यकता असावी, तर आपण प्रत्येक मनुष्याला सुख हवं असते आणि ते दोन प्रकारचं सुख असते. भगवान सम्यक संबुद्धांनी दोन प्रकारचं सुख सांगितलेलं आहे. एक पहिलं म्हणजे भौतिक संपदेचं सुख, दुसरं मानसिक संपदेचं सुख. भौतिक संपदेचं सुख म्हणजे तुमचं गाडी येते, तुमचं घर येतं, बँक बॅलन्स येतं, FD LIC साऱ्या गोष्टी इन्क्लूड होतात त्या भौतिक संपदेमध्ये. परंतु जगामध्ये असे अनेक लोक आहेत जे लोक धनाने श्रीमंत आहेत, भौतिकतेने संपन्न असताना देखील ते दुःखी आहे, कष्टी आहेत, ते व्याकुळ आहेत. म्हणजे ज्याचा अर्थ की ते भौतिक संपन्नतेने जरी संपन्न असलेत परंतु मानसिक संपदा त्यांच्याजवळ नाहीत. दुसरं सुख बुद्धांनी सांगितलंय ते मानसिक संपदेचं. जो व्यक्ती ज्यांच्याजवळ मानसिक संपदा असते ते लोक खऱ्या अर्थानं सुखी असते. मग तो गरीब असला तरी चालेल, श्रीमंत असला तरीही चालेल. मग मानसिक संपदा मिळवण्यासाठी मनुष्य कुठल्या तरी प्रार्थना स्थळांचा आधार घेतो आणि सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु बुद्धांनी सांगितलं आहे ते पुण्यकर्म, कुशल कर्म. जो व्यक्ती कुशल कर्म करतो, जो व्यक्ती पुण्यकर्म करतो असा व्यक्ती सुखी राहतो. मानसिक संपदा असली की तो सुखी होतो. अशा प्रकारचा उपदेश भगवान सम्यक संबुद्धांनी दिलेला आहे. आज भगवान सम्यक संबुद्धांची त्रिविध पावन पौर्णिमा आहेत. या त्रिविध पावन पौर्णिमेला भगवान सम्यक संबुद्धांच्या जीवनामध्ये 3 अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडल्यात. ते म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म, सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्ती आणि याच दिवसाला भगवान सम्यक संबुद्धांना महापरिनिर्वाण. या तीनही घटनाचं विशेष महत्त्व असल्यामुळे या बुद्ध पौर्णिमेला त्रिविध पावन पौर्णिमा असं संबोधलं जातं. आम्हाला सर्वांना माहिती आहे की आभूषणामध्ये सर्वात सुंदर आभूषण, महागड आभूषण, श्रेष्ठ आभूषण ते म्हणजे डायमंड असतं. फुलात फूल हे कमळाचं फूल असते आणि सर्व प्राण्यामध्ये मनुष्य हा श्रेष्ठ असतो. आणि त्या मनुष्यामध्ये जर सर्वात कोणी श्रेष्ठ असेल तर ते आहेत भगवान सम्यक संबुद्ध. आणि भगवान सम्यक संबुद्धांचा विचार हा जेव्हा मनुष्य अंगीकारतो तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं सुखी होतो. आणि त्या सुखाची लालसा प्रत्येकांना असते. परंतु आज बघतोय आपण की जगामध्ये काय घडत आहेत. भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर आपण बघतो आहे की युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे आणि भारताच्या अंतर्गत आतमध्ये भोंग्याच्या आवाजावरून वादळ उठत आहे. म्हणजे जिकडे तिकडे बघाव तर आपल्याला आपण दुःखी आणि खिन्न झालेला आहोत, दुःखी कष्टी झालेला आहोत. अशावेळी भगवान सम्यक संबुद्धांचा उपदेश हा जर अंगीकारला तर निश्चितपणे आज आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि म्हणून या बौद्ध महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे की भगवान सम्यक संबुद्धांचे विचार प्रत्येक माणसापर्यंत कसे पोहोचता येईल यासाठी हा मानस घेऊन आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दुसरं महत्त्वाचं कारण 2 वर्षापासून कोविडनी थैमान घातलं असताना अनेक लोकांनी, अनेक कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी अहोरात्र ते झटलेत. काहींनी प्रत्यक्षात काम केलं तर काहींनी पैसा पुरवण्याचं काम केलं. त्यांच्या मनामध्ये निश्चितच या मानवतेबद्दल फार मोठी उदार अंतःकरण असल्यामुळं त्यांनी फार मोठा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा मी ज्यांचा आज या ठिकाणी सत्कार आहेत, ज्यांचा आज सन्मान या ठिकाणी आपण करतो आहेत, अशा लोकांनी आपलं नाव कधीही पुढे येऊ दिलं नाहीत. त्यांनी पैशापासून तर म्हणजे आर्थिकतेपासून तर श्रम त्यांनी स्वतः केलेले आहेत, परंतु त्यांचं नाव कधीही त्यांनी पुढे येऊ दिलं नाहीत. आणि म्हणून अशा व्यक्तींचा आज या ठिकाणी सन्मान व्हावा असं मनापासून वाटलं. आणि म्हणून दुसरा मुख्य उद्देश म्हणजे या लोकांचा, या कोविडमध्ये ज्यांनी कोविड योद्धा म्हणून काम केलं अशा लोकांचा सन्मान व्हावा असं मनापासून जेव्हा वाटलं तेव्हा मात्र या कार्यक्रमाची आपण तयारी केली. तेव्हा आज या ठिकाणी मी एवढंच सांगेल की बुद्ध संदेश हा घराघरापर्यंत माणसापर्यंत पोहोचायला पाहिजेत आणि ती सार्थकता या कार्यक्रमाची होईल. आज पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित झाला आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. मी सर्वांचं अभिनंदन करतो, सर्वांचं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मांगल्य चिंतितो. सर्वांना आयु आरोग्य संपत्तीची प्राप्ती हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. सुखो बुद्धान उत्पादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्स सामगी समज्ञान तपोसुखो. अर्थात बुद्ध का जन्म होना यह सुखकर है, बुद्ध की देशना श्रवण करना, धम्म सुनना ये भी सुखकर है, इकट्ठा होके संगठित होके आचरण का तप करना यह भी सुखकर है. ऐसा जो महामंत्र तथागत ने बहुजन हिताय बहुजन सुखाय के लिए दिया है, उन तथागत को त्रिवार अभिवादन करता हूँ, जिनके कारण हम गुलामी के दास्ता से मुक्त हुए हैं, जिनके कारण आज हम बौद्ध हैं. बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इनके धम्म कार्य को मैं जीवन पर्यंत मेरा जीवन समर्पित करता हूँ और उनके प्रति कृतज्ञता अर्पित करता हूँ. हमारे मानस गुरु और जो इस कार्यक्रम में चीफ गेस्ट के रूप में आने वाले थे डॉक्टर भदंत यश काश्यपायन महास्तवीर, हमारी साथ में ही दोनों का परिचय भंती जी से हुआ था. भला ही हमारे गुरु दूसरे थे, लेकिन उंगली पकड़कर समाज में जाने का जो रास्ता बताया, जो शिक्षा दी, कुछ बातें समाज में देने के लिए हम बने, जिनका योगदान है ऐसे हमारे गुरुतुल्य भदंत शांतरक्षित महास्तवीर जो आज के कार्यक्रम के अध्यक्ष हैं, इनको मैं त्रिवार अभिवादन करता हूँ. आज जिनके कारण मैं नागपुर में इस धम्म समारोह में
बुद्ध समारोह में आया, बुद्ध महोत्सव में आया। हमारे कई सालों के मित्र जिनका परिचय बहुत साल पहले हुआ था, और इस कारण से हुआ कि लोगों के हित के लिए वो हमेशा ही कार्य करते हैं। कई कई बहुत सारे भिक्खु ऐसे हैं कि अपना रास्ता शारोटकट चुन लेते हैं, लेकिन उन्होंने ऐसा रास्ता अपनाया कि जो हमेशा सबके काम आते हैं। ऐसे ही सिलसिले में मुझे कुछ काम था, तब लोगों ने बताया कि एक अभय नाम के बंती उनके पास जाओ, आपका काम होगा, और वो काम हो गया। जो काम लाखों रुपए से नहीं हो सकता था, वो उनके कारण कुछ लोग बीमारी से मुक्त हुए। ऐसा जीवन पर्यंत जब से वो नागपुर में आए वो काम करते हैं। और ऐसा यही काम नहीं, ऐसे कई काम हैं कि उनके कारण होते रहते हैं। वैसे इस कार्यक्रम के आयोजक भदंत अभय जी, एक अच्छे बौद्ध भिक्खु भदंत बुद्ध रतन जी महास्तवीर, भदंत हर्षदीप जी, जिनको मैं बचपन से जानता हूँ, बनते मोगलायन जी, भिक्खुनी संघ मेरे हमेशा के सहयोगी भदंत सुबोध मिलन जी, और इस कार्यक्रम के सभी प्रमुख अतिथि बौद्ध उपासक उपासिकाएं। आज का दिन हम सबके लिए बड़ा खुशी का दिन है, आनंद का दिन है, क्योंकि आज ही के दिन भगवान बुद्ध के जीवन में 3 घटनाएं घटित हुई, और आप सब लोगों को मालूम होगा। ऐसा कोई नहीं है कि उनको ये बातें मालूम नहीं होंगी। आज के दिन सिद्धार्थ बोधिसत्व का जन्म हुआ। आज ही के दिन सिद्धार्थ बोधिसत्व को बुद्धत्व की प्राप्ति हुई। आज ही के दिन तथागत भगवान गौतम बुद्ध को बुद्धत्व की प्राप्ति हुई। आज ही के दिन तथागत भगवान गौतम बुद्ध को कुशीनारा में महापरिनिब्बान हुआ। ऐसी 3 घटनाएं बुद्ध के जीवन में घटित हुई। इसीलिए इस पूर्णिमा को वैशाख त्रिपावन वैशाख पूर्णिमा नाम से हम जानते हैं और मनाते हैं। सारे संसार में बुद्ध जयंती लोग मनाते हैं, चाहे जो बौद्ध हो, बुद्धिस्ट हो या न हो, लेकिन बुद्ध जयंती मनाते हैं। जब हमारे देश में बुद्ध का पता ही नहीं था, इस देश की विटंबना देखो कि इसी देश में बुद्ध का जन्म हुआ। बुद्ध की विचारधारा, बुद्ध का धर्म देश विदेश में गया, लेकिन यह जब तक बाबा साहब आंबेडकर जी ने धर्मांतर नहीं किया था, तब तक बुद्ध को कोई जानते भी नहीं थे। और भारत देश का इतिहास ऐसा है कि इस देश में जिन लोगों ने बुद्ध धर्म को नष्ट किया, बुद्ध धर्म का जिन लोगों ने बुद्ध धर्म को तोड़ मरोड़ दिया, वही लोग बाबा साहब के धर्मांतर के पहले बुद्ध जयंती मनाया करते थे। वही लोग बुद्ध पर किताबें लिखा करते थे, साहित्य लिखा करते थे। वही लोग बुद्ध की बात जन जन तक पहुंचाना चाहते थे। लेकिन जब से बाबा साहब आंबेडकर जी ने बौद्ध धर्म की दीक्षा इस नागपुर में दी, तब से उन लोगों ने बुद्ध धर्म को दबाने का बीड़ा उठाया है। और ये नागपुर से ही शुरू होता है सब। आज ऐसी परिस्थिति है कि बाबा साहब आंबेडकर जी ने जो बौद्ध धर्म की दीक्षा दी, 66 साल हुए हैं मात्र। और 66 साल में हमारे मन में ऐसी भ्रांतियां निर्माण हो रही है। बुद्धिज्म को इस तरह से लोग फैलाना चाहते हैं, इस तरह से लोगों के सामने रखना चाहते हैं, जिस कारण से हमारा समाज दिशाहीन हुआ है। एक तो जिन लोगों के ऊपर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी ने धम्म प्रचार का कार्य दिया था, इसके लिए सबसे पहले जिम्मेवार होते हैं बाबा साहब ने जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बनाई थी। भला ही आज तक वो आधार स्तंभ है बौद्ध धर्म का, लेकिन उसके पश्चात जो बौद्ध महासभा बनाई, बौद्ध महासभा निर्माण की, उस बौद्ध महासभा का जो काम था, उस तरह से बौद्ध धर्म की नींव प्रचार प्रसार की दिशा में नहीं रखी। आप अगर चिंतन करें तो नागपुर से
जो बात बाबा साहब को अपेक्षित धम्म प्रचार प्रसार के लिए होनी थी वो लोगों ने नहीं की। हम लोगों ने केवल भगवानों को, देवी देवताओं को गालियां देने का काम किया है। साहित्यिक लोगों का बौद्ध धम्म कुछ अलग है। उन लोगों ने कहीं भी मंच पर जाकर, चाहे हमारे नेता रहे, चाहे हमारे प्रचारक रहे, इन लोगों ने देवी देवताओं को गालियां देने के कारण बौद्ध धर्मों को समझाने का काम नहीं किया है। क्योंकि गाली देने के बजाय हम अगर बुद्ध को लोगों के सामने बुद्ध क्या है, बुद्ध कैसे है, ये बातों से समझाते तो आज भारत की स्थिति कुछ और होती। बाबा साहब को कुछ लोगों ने बोला था कि आपने आखिर नागपुर ही क्यों चुन लिया है बौद्ध धर्म के लिए। तो बाबा साहब ने कहा अगर यहाँ के लोग अगर इस बौद्ध धर्म को अपनाते हैं तो निश्चित ये भारत के कोने कोने में बौद्ध धर्म को फहरा सकते हैं, बौद्ध धर्म का प्रचार प्रसार कर सकते हैं। और ऐसे कई भारत में मूवमेंट चली कि यहाँ का जो कर्मचारी है हर मूवमेंट में उसका आर्थिक हिस्सा रहा, श्रम का हिस्सा रहा, श्रमदान का हिस्सा रहा, उनका बुद्धि देने का हिस्सा रहा, ओरेटर का हिस्सा रहा, ज्ञान देने का हिस्सा रहा, चाहे वो IAS हो, IRS हो, IPS हो, चाहे कोई भी हो या सामान्य व्यक्ति हो। बाबा साहब के उद्देश्य की सफलता के लिए, कि सफलता के लिए भारत के कोने कोने में उन लोगों ने काम किया। आज का दिन बड़ा अच्छा है। आज हम लोगों ने बुद्ध धर्मों की बातों को, बुद्ध धर्म के बातों को अपनाना चाहिए था शील सदाचार से। मुझे पता नहीं कि आप लोगों ने उपोषित व्रत रखा या नहीं रखा। यहीं पर बाबा साहब आम्बेडकर जी ने एक संदेश दिया था कि बौद्ध लोगों ने उपोषित व्रत करना है। इसका प्रमाण आपको वामनराव गोडबोले इनके किताब में मिल जाएगा। एक छोटे से एक झलक उन्होंने उस किताब में रखी कि उन्होंने बोला कि बाबा साहब आप भोजन करना चाहते हैं। धर्मांतर के बाद शाम का समय था। शाम के समय में होटल में उन्होंने पूछा कि आप रात को भोजन करेंगे। तो बाबा साहब ने कहा कि नहीं, मैं भोजन नहीं करूंगा। उनको लगा वामनराव गोडबोले जी को कि भाई मुझसे कोई गलती तो नहीं हुई, आप भोजन नहीं कर रहे। तो बाबा साहब बोले कि वामनराव ऐसी बात नहीं है, ऐसी बात नहीं है। आज मेरे परिवार का और मेरा उपोषित व्रत है। तो हम लोगों ने आज के दिन व्रत का पालन करना चाहिए, शीलों का पालन करना चाहिए। मतलब हमारा समाज केवल शीलवान बनने से ही काम नहीं होगा, उसके बावजूद भी बुद्ध की उस क्रांति को हमने याद रखना चाहिए। या तो भिक्षु संघ हो या लोग हो, अधिकतर परित्राण पाठ में मशगूल रहते हैं, परित्राण पाठ पूजा में मशगूल रहते हैं, वही एक जीने का सहारा बना है। लेकिन बुद्ध ने जो क्रांति की उस समय में राजाओं का माइंड चेंज किया, उस समय के राजा सम्राटों का माइंड चेंज किया। उस समय के जो बुद्धिजीवी वर्ग थे, ब्राह्मण वर्ग के लोग, ब्राह्मणों को बुद्धिज्म में कन्वर्ट कर दिया, उनके विचारों में कन्वर्ट कर दिया। उस वक्त के श्रेष्ठी धनिक लोगों को बौद्ध विचारों से परिवर्तित कर दिया और पूरे भारत को ही उन्होंने बदलाया। आज ये इतना बड़ा कार्यक्रम लिया और इतने सारे तादाद में लोग आए। जो आयोजक की मनीषा थी और उनके मन में जो दर्द था कि मैं जिस प्रकार से रोगी लोगों के लिए सेवा करता हूँ, समाज में जाता हूँ, समाज से सहायता लेता हूँ, उनके नाम से महाराष्ट्र से, तमाम भारत से लोग आते हैं कि बीमारी के लिए हमें सहायता करो। और वो खाना देकर, उनको अपने पास निवास देकर भदंत अभय जी क्या करते हैं कि उनकी सेवा करते हैं और दवाखाना करते हैं 2-2, 3-3 महीना। और भंते जी एक बात है, आपको मैं आज खुले मंच पर बोलूँगा, जब बीमारी दुख चला जाए ना, कोई पूछता नहीं। ये काम भिक्षुओं के नहीं है। भिक्षु का काम है केवल लोगों को धम्म का प्रचार करना और लोगों का धम्म का मार्गदर्शन करना। लेकिन आप करते हैं क्योंकि बुद्ध ने स्वयं ही एक भिक्षु की सेवा की थी, बहुत अच्छी बात है। लेकिन वही लोग जो है, जिस हेतु से, जिस भावना से आप काम करते हैं, तो उसका रिजल्ट चाहिए, इसीलिए आप करते नहीं है। आपने कई बार बोला है मुझे तो बस करना है, मेरा संकल्प है। एक बोधिसत्व की ये पारमिता भी हो सकती है। और पाप पुण्य पर अगर विश्वास है तो ऐसे काम करना भी चाहिए, ऐसे कार्य करना भी चाहिए। तो ऐसे जो भंते जी है, इन्होंने ये कार्यक्रम रखा तो इतने बड़े तादाद में लोग आए। उसमें हमारे ताकसांडे साहब भी दिख रहे हैं। और ताकसांडे साहब ऐसे कार्य करता है
हम कई बार उनको कम से कम मैं 10-12 धम्म परिषद में देखा हूँ, हमारे मित्र बनते हैं राजरत्न उनके इसमें। और आपको बता दूं कि इस वर्धा में उन्होंने 30 लाख रुपए जमीन देने के लिए दिए हैं, उनके लिए तालियां बजाइए। 60 लाख की जमीन उन्होंने खरीदी है भंते जी ने, 30 लाख इन्होंने दिए, 30 लाख रुपए जवादे साहब ने दिए, ताकसांडे साहब ने दिए। ऐसे भी लोग हैं काम करने वाले। और भंते जी का भी स्नेह ताकसांडे साहब से है, तो इसलिए मतलब यहाँ पर वो आए हैं। तो अभय भंते जी का कार्य धार्मिक है, सामाजिक है, सब तरह से है, ताकि लोगों का भला हो। आज इतना बड़ा महोत्सव रखा, इतने सारे लोग इस मैदान में आए, हम इस मंच के सामने हैं, इसका रिजल्ट है कि आपका कार्य अच्छा है, आपके कार्य की वो पावती हो सकती है, आपके कार्य का वो रिजल्ट हो सकता है। लोगों ने बुद्ध पूर्णिमा के दिन संकल्प लेना है कि भगवान बुद्ध ने उस समय में सामाजिक, आर्थिक, राजनीतिक सभी प्रकार की क्रांति की थी। आप लोगों ने भी बाबा साहब को समझकर, बुद्ध को समझकर उस दिशा में कार्य करना है। सिलवान तो होना ही है, परित्राण तो करना ही है, ध्यान तो करना ही है, लेकिन वो व्यक्तिगत है, लेकिन समाज के लिए कुछ बात सोचे। यही संदेश देते हुए मेरे शब्दों को पूर्ण विराम दूंगा। सभी का मंगल हो, भवतु सब मंगलम। वेळही बराच झालेला आहे, जास्त बोलण्याचंही काम नाही। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता आदरणीय भंतेजींनी जी काही व्यथा मांडली, खरं म्हणजे या महोत्सव म्हटल्यानंतर मग आता ना स्वाभाविकच या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागणार आहे। काल काय होतं ते सगळं सोडा, म्हणजे त्याला काय म्हणू, समुद्रामध्ये पाणी असेल, प्रचंड मोठा सागर आपल्या अवतीभोवती असेल, पण आपल्या बागा जर बाजूच्या आहेत आणि सुकल्या असतील तर त्याची चिंता आपल्याला करावी लागेल। सूर्य तिकडे असेल किंवा ढग तिकडे आकाशामध्ये असतील आणि इकडे पाणी येत नसेल, पाऊस येत नसेल, तर त्याची चिंता आपल्याला करावा लागेल। आपल्याला विहिरी खोदाव्या लागतील, ढगांना दोष देऊन चालणार नाही। आम्ही आजपर्यंत हेच करत आलो। दुर्दैवाची गोष्ट कशी आहे की आता मला असं वाटते की आधीच्या गोष्टी ह्या आहेतच, म्हणजे तो इतिहास आहे, अनेक गोष्टी आहेत, हजारो वर्षाचा इतिहास आहे, त्यातून आपल्याला बोध घेत पुढे जावं लागते, हे खरं आहे। पण दुसरी महत्त्वाची गोष्ट की आमच्या हातामध्ये चाब्या आल्यानंतर आम्ही त्या चाब्यांचा उपयोग केला आहे किंवा नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। एवढी सगळी व्यवस्था केली, माईक माझ्या समोर असेल आणि मला माईक वापरता येत नसेल, मी जर बोलत नसेल तर तो दोष माझा आहे, माईकचा नाही, व्यवस्थेचा दोष नाही। आणि त्यामुळे हे जे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले, आताची परिस्थिती देशाची नव्हे जगाची। आज जर खऱ्या अर्थानं जगाला जी बुद्धाची गरज आज जेवढी आहे तेवढी कदाचित याच्या आधी नसावी साऱ्या जगामध्ये। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा म्हटलं होतं की सारा भारत बुद्धमय करीन, याचा अर्थ नेमका कोणता घेतला आपण हे मला काही म्हणजे जरा कळायला मार्ग नाही। कारण भंतेजींनी आता जी व्यथा मांडली याचा आपण कधी विचार करणार आहोत किंवा नाही। केवळ फॉर्मल दीक्षा घेणं किंवा फॉर्मली एखाद्या व्यवस्थेचा आपण स्वीकार करणं म्हणजे बुद्ध स्वीकारणं आहे का? हे काही एखाद्या पार्टीची मेंबरशिप आहे का की 25 रुपयाची पावती फाडली किंवा 5 रुपयाची पावती फाडली आणि काँग्रेसचा मेंबर झालो? त्यांनी म्हणजे भंतेजींनी तो अनाशय पक्ष वगैरे असा विषय निघाला म्हणून त्या अर्थानं बोलतो, इथे काही राजकारणाचा विषय नाही। पण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांनी आम्हाला जे दिलं, बाबासाहेबांनी जी ते आपल्याला घ्यावं लागेल ना। आता सांगितल्याप्रमाणे की व्यवस्था दिली आपल्याकडे, आपल्याला लोकशाही दिली, एक व्यक्ती एक मत दिलं, त्याचा आम्ही उपयोग काय करतो? एक महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं आपण विचार केला पाहिजे की एक चिंता आहे, बाकीचं तर आहे त्याबद्दल मी बोलणार नाही, वेळही कमी आहे त्याबद्दल बोलणार नाही। त्यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिक्षण। भंतेजी माझ्याकडे जेव्हा आले होते त्यावेळेस ते म्हणाले होते की मला शिक्षण आणि आरोग्य या विषयामध्ये फार इंटरेस्ट आहे, आणि मला फार आनंद झाला, अतिशय आनंद झाला। कारण या दोन अतिशय महत्त्वाच्या गरजा आहेत आपल्या। पूर्वीच्या काळामध्ये अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा होत्या, आजच्या काळामध्ये अन्न वस्त्र निवारा, शिक्षण आणि आरोग्य ह्या 5 मूलभूत गरजा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि जर सरकार या बाबतीमध्ये काही करत नसेल, धर्मही या संदर्भामध्ये विचार करत नसेल, तर त्याच्या संदर्भात आपण विचार करायला पाहिजे। नव्यानं मांडणी करावी लागेल आपल्याला, नव्यानं मांडणी करावी लागेल। नवी आव्हानं आपल्या समोर आलेली आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की आता आपण साध्या बाकीचं जाऊ द्या, आज आपण विचार हा केला पाहिजे की जर बाबासाहेब आंबेडकर असते तर आज कसे वागले असते,
आज शिवाजी महाराज असते तर कसं वागले असते, शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सगळा माहिती आहे, आपण ते सांगत असू, पण आज जर शिवाजी महाराज असते तर कसे वागले असते, आज बाबासाहेब आंबेडकर असते तर कसे वागले असते, याचा विचार करून आम्हाला नवी मांडणी करावी लागेल. पण दुर्दैवानं काय होते, या सगळ्या भानगडीत आपण पडतच नाही. आपणही अंधभक्त जसे आहेत त्याच्यापेक्षा थोडेसे बरे, आपणही अंधभक्ताच्या जवळपास, म्हणजे प्रमोशन आपलं सुरू आहे त्या दृष्टीनं, त्याला डिमोशन म्हणा, काही म्हणा. आणि म्हणून हे जे आहे सगळं आम्ही विचार केव्हा करणार आहोत. एक कवितेच्या 2 ओळी ऐकवतो माझी, किंवा साप संपला नाही, ज्या गोष्टी आमच्या हातात आहे त्याच्याबद्दल बोलूया आपण. त्यांनी काय केलं हा नंतरचा प्रश्न आहे. चोरानं गावामध्ये डाका टाकला, डाकूंनी गावामध्ये डाका टाकला, बंदूक दाखवली, घोडे घेऊन आले, आम्ही झोपलो होतो, झोपेच्या वेळेस डाका टाकायचा असतो का, असं वगैरे म्हणणार असू तर आमच्यासारखे मूर्ख आम्हीच आहोत. आणि म्हणून बहुजनांच्या चळवळी, तुमच्या आमच्या चळवळी, तुमची आमची विद्यापीठं, तुमची आमची कॉलेजेस, तुमच्या आमच्या शाळा, याचा दर्जा आपण विचार केला पाहिजे. आम्ही किती विद्यापीठं स्थापन केली. एक गोष्ट लक्षात घ्या, सरकार जसं विद्यापीठ स्थापन करते त्याचप्रमाणे या देशामध्ये स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची सुद्धा प्रोव्हिजन आहे, हे आपण लक्षात घ्या. चॅनल सुद्धा आपल्याला करता येतात, इथे आहेतच आपले चॅनलवाले बसलेले आहेत. एका चॅनलचे 2 चॅनल झाले, 25 होऊ द्या, मी तर म्हणतो 25 झाले पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही आहे. का नाही, आपली संख्या किती आहे विचार करा ना तुम्ही. आणि मग ते म्हणतो की त्यांच्या त्या सिरियल चालतात, ते आमचा विचार, ते कशाला विचार करतील तुमचा, तुम्ही त्यांच्या डोक्यावर बसणार असं त्यांना वाटते. हा पण विचार, ते बिघडवण्याचं काम करणार आहेत. तुम्हाला बिघडायचं नाही हे आपल्याला ठरवावं लागणार आहे, हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. आणि हे जर आपल्याला अजून समजलं नसेल तर मग आपण काय करतो, आपण काय शिकलो, कोणत्या डिग्र्या घेतल्या, बाबासाहेबांचं नाव इतके वेळा घेतो, काय आपल्याला समजलं, याचा आपण विचार करणार आहोत किंवा नाही. आमच्या आता सांगे RPIचा विषय नाही, किती तुकडे जोडायचं म्हटलं झालं कठीण आहे. एवढे तुकडे कसे होतात, बाबासाहेबांनी सांगितलं. बाबासाहेबांचं सुद्धा आपण ऐकतो का, हा महत्वाचा मुद्दा आहे. माफ करा, कदाचित आपल्याला कठोर वाटतील माझे शब्द, माफ करा, आपण खरं बोललं पाहिजे. वार झाले तरी झेलले पाहिजे, दुःख डोळ्यामध्ये पेलले पाहिजे, हे जगाला नव्हे मी तुला सांगतो, एकदा तू खरे बोलले पाहिजे. इतरांच्याकडून अपेक्षा करू नका. टाळ्या वाजवा, वाटत असेल तर टाळ्या वाजवा, घाबरू नका. आपण जरा फार घाबरतो. ईडी वगैरे लावू द्या ना, काय फरक पडतो. कोर्ट आता काय, आता माफ करा, हे स्टेज ही जागा जरा नाही तर मग सांगितलं असतं काय काय लोक आपले कसे कसे भजन करायला लागले तिकडे दिल्लीमध्ये. आपण सगळं पाहतो ना, त्यांचा आपण निषेध करणार आहोत किंवा ना, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे इथे करा असं मी म्हणत नाही. आमच्या कृतीमध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, सामाजिक जीवनामध्ये वाईटाचा निषेध असलाच पाहिजे. वाईटाचा निषेध आपल्या मनामध्ये नसेल तर आमची क्रांती, आमचं सगळं परिवर्तन, या सगळ्या लढाया आमच्या फेल गेल्या असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळे अर्थात आपण काहीच पुढे आलो नाही असं नाही आहे, आपण बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे, हेही खरं आहे. पण मी 50 पासूनचा काळ पुढे धरतो की एक व्यक्ती एक मत हे जर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला घटनेमध्ये दिलं असेल, अजून तरी कायद्याप्रमाणे ते आहे, घटना अजून तशी त्या अर्थानं बदलली गेली नाही. मतदान करण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि एका व्यक्तीला एकच मत आहे, अजून आहे. मग का बिघडते, कसं बिघडते. अजूनही आमच्या चळवळीतले लोक म्हणत असतील किंवा ते 5 लोक आमच्या 85 लोकांच्या छातीवरती बसतात, तर हे मी मानत नाही. हे मी मानत नाही. ते बसलेले असतील तर याचे 2च अर्थ होतात की खरोखर ते पॉवरफुल असले पाहिजेत 5 लोक आमच्या 85 लोकांपेक्षा, नाहीतर आम्ही तरी बेईमान असलो पाहिजे. 85 बेईमान आहोत म्हणून त्यांची 5 लोकांची आमच्यावरती हिंमत होते. आणि त्यामुळे महत्वाची गोष्ट अशी आहे की पुढे युवकांनी समोर आलं पाहिजे. पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आणि पुन्हा माणसांची लढू या लढाई. आम्हाला काय करायचं आहे, हे होत राहणार आहे, झगडे होत राहणार आहे, फितुरी होत राहणार आहे, बेईमानी होत राहणार आहे, आपल्याशी विश्वासघात होत राहणार आहे. आम्ही कारखाने का उभे करू नयेत. आमच्या संस्था, आता भंतेजींनी म्हटलं की आमच्या संस्था का मोठ्या होत नाही, मोठ्या का, आमच्याकडे किती संस्था आहेत. आमच्याकडे युनिव्हर्सिटी झाल्या पाहिजे, आमच्या स्वतंत्र युनिव्हर्सिटी झाल्या पाहिजे, तसा कायदा आहे, तसा कायदा आहे. युनिव्हर्सिटी स्थापन करता येते, हे आपण का नाही विचार करत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत.
उद्योग आहे, व्यापार आहे, राजकारण आहे, अर्थकारण आहे, साहित्यकारण आहे, सांस्कृतिक कारण, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगला डान्स. मगाशी ते एक पहिलं बुद्धम शरणम गच्छामी अप्रतिम असं गीत आहे, सुंदर सादरीकरणही झालं. आमच्या सगळ्या अनेक गोष्टींच्या संदर्भामध्ये आम्हाला विचार जर करायचा असेल, गाव तिथे उद्योग, घर तिथे रोजगार, अशा प्रकारे नव्यानं आपल्याला जावं लागणार आहे. तुमच्यासाठी आता कोणीही उद्योग स्थापन करणार नाहीत. उलट सरकारी जे उद्योग आहे त्याचं खाजगीकरण सुरू आहे. बँकांचं जे सरकारी बँका होत्या त्यांचं खाजगीकरण झालेलं आहे. तुम्हाला उद्या कर्ज देणार नाही आहेत, तुम्हाला उद्या नोकऱ्या मिळणार नाही आहेत. तुम्ही उद्योग स्थापन करायचा म्हटला, व्यवसाय करायचा म्हटला तर कोणी पैसे देणार नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नवी व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. नवी व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. अत्तदीप भव किंवा स्वयंदीप हो असं जेव्हा म्हणतात बुद्ध, त्यावेळेस त्याचा अर्थ कोणत्या कोणत्या काळामध्ये कसा घ्यायचा हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आज जर दिल्लीला जायचं असेल तर आज आपण ट्रेननं जाऊ, विमानानं जाऊ किंवा कारनं जाऊ. आज आपण घोड्यानं जाण्याचा विचार करणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजही आम्ही ते घोड्याचंच. आणि म्हणून या नव्या काळामध्ये नवी जी समीकरणं आलेली आहेत, नवी जी आव्हानं आपल्या समोर आलेली आहेत, त्या आव्हानांचा विचार करून आपण सगळे, ज्यांना ज्यांना बुद्धाचं नाव घ्यायचं आहे, ज्यांना ज्यांना बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आहे, ज्यांना ज्यांना फुले, शाहू, आंबेडकर, तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या सगळ्या महापुरुषांचा वारसा, कबीर हा जो वारसा आहे असं आपल्याला वाटते, त्याप्रमाणे कृती आपल्याला करावी लागणार आहे. आणि म्हणून एक कवितेच्या काही दोन चार ओळी ऐकतो बघा. व्यथा कशी आहे. साप संपला नाही बाबा, कात संपली नाही. धर्मांतराला 50 वर्ष झाल्यानंतर जो दीक्षा नावाचा जो विशेषांक काढला होता, त्यावेळेस मला संपादकाचा फोन होता की काय बुवा प्रगती झाली, याच्याबद्दल तुम्ही एखादा लेख द्या. मी म्हटलं लेख देणारे वगैरे अभ्यास करणारे खूप लोक आहेत आणि तेवढा माझा आहे, त्यापेक्षा मी कविता देतो, कारण लेख लिहिणारे खूप आहेत आणि त्यामुळे मग मी कविता दिली. ते म्हणाले आयडिया चांगली आहे. आणि त्यावेळेस लिहिलेली कविता की धर्मांतराच्या 50 वर्षानंतर आम्ही कुठे आहोत, त्यावेळेस मला जे वाटलं ते मी लिहिलं बघा. साप संपला नाही बाबा, कात संपली नाही. साप संपला नाही बाबा, कात संपली नाही. तू गेला न सर्व संपले, तू गेला न सर्व संपले, जात संपली नाही. तू गेला न सर्व संपले, जात त्यांनी संपवावी असं आपण म्हणतो. आम्ही का नाही संपवत? त्यांनी आमचा सन्मान केला नाही असं आम्ही म्हणतो. त्यांनी आमच्या मधल्या कवीचं कौतुक केलं नाही असं आम्ही म्हणतो. आम्ही का नाही करत? त्यांनी काय ठेका घेतलाय का? त्यांनी काय ठेका घेतलाय का? आणि त्याच्यामुळे आम्हाला 85% आहोत आम्ही असं जर आपण म्हणतो, 85 मत आहेत, 85% जमिनीवर आमचा हक्क आहे, 85% नोकऱ्यांच्या वरती आमचा हक्क आहे. पण मग त्याच्यासाठी 85% सत्ता आमच्याकडे आली पाहिजे ना. पण ती सत्ताच नसेल, चाबीच दुसऱ्याच्या इथे असेल तर तुम्हाला काही मिळणार नाही. खरकट्याशिवाय आपल्याला दुसरं काही मिळणार नाही, लक्षात घ्या. आणि खरकट्या सत्तेवरती समाधान मानणारे लोक जर इथे असतील देशामध्ये तर कसं व्हायचं? आणि त्याच्यामुळे आपल्याला हा विचार करावा लागलाय. साप संपला नाही बाबा, कात संपली नाही. तू गेला न सर्व संपले, जात संपली नाही. नवीन पाटील आले बाबा, नवीन झाले राजे. नवीन पाटील आले बाबा, नवीन झाले राजे. नात्यामधला पाटील तरीही रक्त मागतो ताजे. माणुसकीचा मुडदा पडला, साक्ष द्यायची कोणी. माणुसकीचा मुडदा पडला, साक्ष द्यायची कोणी. भेदरलेल्या खिडक्या बाबा, हादरले दरवाजे. बॉम्ब नवा फुरफुरतो आहे, बॉम्ब नवा फुरफुरतो आहे. वात संपली नाही. तू गेला न सर्व संपले, जात संपली नाही. आणि म्हणून हे आम्हाला दुरुस्त करावं लागेल. आमचं घर आम्हाला दुरुस्त करावं लागेल. आम्हाला बिमारी झाली असेल तर औषधी आम्हाला घ्यावी लागेल. डॉक्टर किती मोठे असतील, त्यांनी किती चांगलं प्रिस्क्रिप्शन दिलं असेल, पण तुम्ही औषधी घेणार नसेल तर त्यातून काही फायदा होणार नाही. हे आपण लक्षात घ्यावं असं मला वाटते. आणि म्हणून जास्त वेळ बोलण्याचं कारण नाही आहे. खंत जी व्यक्त केली तीच माझीही खंत आहे. यातून दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला एक पुन्हा कवितेच्या 2च ओळी, एक वेगळी. बुद्ध पौर्णिमा आहे.
सारी तुडवीत राणे तमाचे, सारी तुडवीत राणे तमाचे, फौज ही चालली गौतमाची, फौज ही चालली गौतमाची. काल छळले किती मौसमाने मला, हाक तेव्हा दिली गौतमाने मला. जीवनाचा सखा हाक काल छळले किती मौसमाने मला, हाक तेव्हा दिली गौतमाने मला. जीवनाला दिशा गौतमाने दिली, तन मनाला नशा अनभिमाने दिली. वेगळी ही निराळ्या दमाची, वेगळी ही निराळ्या दमाची, फौज ही चालली गौतमाची, फौज ही चालली गौतमाची. आणि म्हणून ही फौज मागासवर्गीय असो, ओबीसी असो, अल्पसंख्याक असो, 85% असो, किंवा मी तर असं म्हणतो की ज्यांचा ज्यांचा समतेवरती विश्वास आहे, ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये करुणा आहे, त्या सगळ्यांची एक फौज नव्यानं तयार झाली पाहिजे. या देशाचं सर्व क्षेत्रातलं नेतृत्व आपल्या ताब्यामध्ये घेतलं पाहिजे. शैक्षणिक असो, औद्योगिक असो, राजकीय असो, मीडियाच्या संदर्भात असो, या सर्व प्रकारचं नेतृत्व करण्यासाठी बाबासाहेबांच्या अनुयायांनी, भगवान बुद्धांच्या अनुयायांनी सर्वांनी तयार असलं पाहिजे, अशी मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आम्हाला सद्बुद्धी येवो आणि आम्ही एका विचारानं काम करायला तयार हो, अशी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. महाकारुणिक भगवान बुद्ध त्यांनी दिलेला सतधम्म, त्या सतधम्मावर आरूढ असणारा श्रावक संघ जो भूतकाळात होऊन गेला, भविष्यात होईल आणि वर्तमानात आहे, अशा तिन्ही कालच्या बुद्धरत्नाला, धम्मरत्नाला, संघरत्नाला मी नमस्कार करतो, स्मरण करतो. ज्याचं मला स्मरण करावयाचं आहे त्या अभय नायकाचं. लोक म्हणतील भंतेजे नाव या कार्यक्रमाच्या संबंधानं संबंधित असणारे अभय नायक या जगामध्ये अभय नायक जर झाले, जे कोणालाही भीत नव्हते, त्याला कशाही गोष्टीची भीती वाटत नव्हती, ते त्याचं एक धम्मपदामध्ये गाथा आलेली आहे. सुखो बुद्धानोपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्री समग्गान तपो सुखो. या स्टेजवर बसणारा सर्व भिक्खू संघ, प्रतिष्ठित असणारे, निमंत्रित असणारे सद्ग्रस्त भगिनी, त्याचप्रमाणे या मंचकाच्या समोर असणारा उपासक उपासिका वर्ग, सद्ग्रस्त गृहिणी, जो अभय आहे, ज्याला कशाची भीती नाही, तो कुठेही स्पष्ट बोलण्यासाठी भीत नाही, कारण जो निर्भीड शब्द टाकतो त्याचं कारण त्याच्या कर्माशी निगडित असते आणि जे कारण आहे त्या कार्याची पूर्ती करण्याची ज्याची इच्छा आहे, त्या पूर्तीसाठी जे सदैव अहोरात्र लोककल्याणासाठी झटतात, त्या संबंधानं मी एक गाथा म्हणतो. त्या गाथेचा संबंध जर त्याला समजला तर बुद्ध धर्माच्या संबंधाने
तुम्ही माझी आणि तुमची मैत्री या जगाच्या विश्वाच्या पाठीवर झाल्याशिवाय राहणार नाही. अविद्यापच्चाय संखारा, संखारा पच्चाय वियन, वियन पच्चय नामरूप, नामरूप पच्चया सळायतन, सळायतन पच्चया पस्सु, पस्सु पच्चया वेदना, वेदना पच्चय तन्ना, तन्ना पच्चय उपादान, उपादान पच्चय भव, भव पच्चया जाति, जाति पच्चया जरा मरणं शोक परिदेव दुःख दो मनुष्य संभवंती एवमेतस्य केवलस्य दुःख समुदय होती. वातावरण आजचं आम्हाला सर्वाला दिसून राहिलं काय होत आहे या देशामध्ये. 14 ऑक्टोबर 1956 साली ज्या बाबांना आम्हाला दीक्षा दिली, जो आम्हाला समाधान स्वाभिमान मिळवून दिला, तुम्हाला जबरदस्तीनं कोणालाही हे अमृत आहे म्हणून प्राशन करा असं म्हटलं नाही. मी माझ्या हातानं पाणी पितो आहे, तुम्हाला जर ते प्यायचं असेल तर तुम्ही ते प्राशन करू शकता. तर इथे तेच आहे, तुम्ही ही किच्चंगात अख्खा कारो तथागतो. मी फक्त मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. आणि म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. या नागभूमीमध्ये जो डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला तो सर्व विश्वामध्ये जो प्रख्यात असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. मी माझ्यासाठी मी जबाबदारी आहे. अविद्येतून नाश केला पाहिजे, विद्या संपादन केली पाहिजे. अविद्या म्हणजे काय आणि विद्या म्हणजे काय? पुस्तकं वाचून विद्या संपादन करणाऱ्यांची संख्या भरपूर असेल, पण मी माझ्या 3.5 हाताच्या या पुस्तकामध्ये, या माझ्या कायेमध्ये, या माझ्या शरीरामध्ये माझ्याशी असणारा जो संबंध आहे, त्या संबंधियाशी असणारे संबंधित आहे, त्या संबंधाला मला दूर सोडावयाचं आहे. आणि मला जे गुण संपादन करावयाचे त्या गुणाचा मी खरा सागर झालो पाहिजे. नमामि बुद्धं गुणसागरंतं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणं अहंचं. खरं जे दान केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ते खरं ज्ञान वाटलं. त्यांनी कोणत्या मुलाबाळाचा कुठलाही विचार केला नाही, तर त्यांनी सर्व समाजाचा, या संपूर्ण भारतभूचा नवे विश्वामधील लोक बाबासाहेब आंबेडकरांशी आज जे 14 एप्रिल मान्य करतात, म्हणून जगातील विधान आहे त्या विद्वतेला अनुसरून हा कार्यक्रम आमच्या अभय नायकांनी घेतला. त्याच्या या कार्यक्रमाला माझं साधुकार आहे. उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाला मी शुभकामना देतो की त्यांच्या मनातील इच्छा त्यांनी बुद्ध धम्मा संघाप्रती लावाव्यात. बाबासाहेब आंबेडकरांनी जी विद्या संपादन केली ते तुम्ही संपादन करावेत अशी अपेक्षा करून माझे कदाचित 2 शब्द इथे अध्यक्ष म्हणून बोलायला दिलं असेल, लांबलेले असेल तर मी भिक्खू संघाला मी माझी माफी मागेल. माझ्यापेक्षा ज्येष्ठ असेल तर, अन्यथा माझं तुमचं जे नातं आहे ते माणुसकीचं आहे, माणुसकी धर्म आहे. माणुसकीचा स्वभाव ज्या समाजाचा आहे त्याचा कधीही नाश होणार नाही. एवढं बोलून सर्वांचं मंगलोशी कामना करतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जय भीम. घबराए जब मन अनमोल, हृदय हो उठे डावाडोल. घबराए जब मन अनमोल और हृदय हो डावाडोल, तब मानव तू मुख से बोल बुद्धं शरणं गच्छामि. तब मानव तू मुख से बोल बुद्धं शरणं गच्छामि.
साजे रे की वाणी सिंधी लागे रे गाँव गाँव और गली गली में जिसको डंका बाजे रे जय जय भीम बाबा जय जय भीम जय जय भीम बाबा जय जय भीम दलितों के उत्थान को लेकर रहा सबसे आगे लड़ा के लिए दुनिया में वो खुद को अपना त्यागे आंखों में समता की ज्वाला आंखों में समता की ज्वाला होठों पे ताली जय जय भीम बाबा जय जय भीम 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 का वक्त है, मतभेद आपसी है, इसकी चर्चा फिर कभी, लेकिन अभी तो साथ निभाने का वक्त है। रोड़ा बने हुए हैं जो अपनी तरक्की में, उन पत्थरों को आज हटाने का वक्त है। और देखो जिधर भी विष विकट पल रहा यहाँ, अब बुद्ध का संदेश सुनाने का वक्त है। और कहना था जिनको वो तो सभी कह चुके कब के, सरवर तेरे भी लौट के जाने का वक्त है, सरवर तेरे भी लौट के जाने का वक्त है, सरवर तेरे भी लौट के जाने का वक्त है। आप लोगों ने मुझे बहुत अच्छा सहयोग प्रदान किया, आप लोगों का शुक्रिया अदा करते हुए और अपने इन वाणी के शब्दों को विराम देते हुए मैं अपना स्थान ग्रहण करता हूँ। जय भीम,